जीवदानी माऊली आपला प्रतिनिधी पाठवा. आणि जशी सामन्याला होईल सुरुवात होईल मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल. रविकांत दुबे त्यांच्या साथीनं कौस्तुभ मेहर. हॅलो हॅलो सलामरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तुषार किनी सोबत जतीन पाटील. ऋतिक पागी बाबू पहिला षटक घेऊन पहिला बॉल. ओ पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि एका चेंडूने दोन खेळाडूला बीट केलं. जे पाठीमागे डिक्लेअरच्या झोन मध्ये चेंडू जातोय तोपर्यंत धावांचा श्रीगणेश होतोय. पहा JKCC अरुणाला बिग बॅश लीग 2025 सीझन 3 क्रिकेटचा महासंग्राम आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. जिकडे जुना कोल्लीवाडा या गावामध्ये एक स्पर्धा जी आपल्या भेटीला आली गेले. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलंय पुन्हा एकदा सिंगल साठी. पहा ग्रुप ए मध्ये आपण ज्यावलेलो होतो त्यावलेला पहिला संघ तो सुपर 12च्या दिशेने दाखल झाला. जो सुपर 12च्या दिशेने जो दाखल झाल्या संघाचं नाव होतं टीम आगाशी. आणि त्यानंतर दुसरा संघ या संघाचं नाव होतं अष्टविनायक विरार. ग्रुप बी मध्ये आपण आहोत जिकडे दुसरी मॅच जी आपल्या भेटीला येते. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा धावफलकावर. ऋतिक पागी पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक परंतु सूरज त्या ठिकाणी आहे. चेंडूला अडवलंय आणि अडवता अडवता डॉट बॉल निर्धाव चेंडू. पहा या मॅच मध्ये मजा येणार. डिफेंडिंग चॅम्पियन समोर आहे आणि जीवदानी माऊली त्या डिफेंडिंग चॅम्पियनचा सामना करतोय. जे मागील स्पर्धा जी झाली होती DCC नवापूर त्या स्पर्धेमध्ये डिफेंडिंग चॅम्पियन राहिले होते गुरुदत्त मनेलपाडा संघ. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन जिकडे आतापर्यंत 4 धावा धावफलकावर करतात. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला लागला. शेवटचा अंतिम चेंडू. ऋतिक पागी बागबू पुन्हा एकदा सज्ज होतोय. कडक 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 स्ट्रोक वेट केलं होतं आणि वेटला जागा बनवून चेंडू सी मार्ग पार चौकार. 4 धावा. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. थँक्यू थँक्यू. पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता. पाटील नेटवर्कवर आपण पाहू शकतात मुख्य स्क्रीनवर. स्ट्रोक मध्ये ताकद होती आणि लाईनच्या थोडासा गुदर चेंडू पडला होता. जरी काय बाहेर पडला असता तर तुषार किनीला मात्र मैदान सोडावं लागलं असतं परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाही. चेंडू अखेरकार चौकारासाठी गेला. 8 धावा धावफलकावर त्यात पहिल्या षटकाचा खेळ संपला. चॅलेंजिंग ओव्हर ला सुरुवात होते आणि जयेश बनसोडेच्या हातामध्ये चेंडू आहे. अशा वेळेला दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केले चेंडूला सिंगल साठी. 5 जीवदानी माऊली पुलपडा संघासमोर गुरुदत्त मनेलपाडा हे बॅटल सुरू आहे. या अगोदर साहेबा संघाने आई एकूण नारंगी संघाला पराभूत केलं होतं पहिल्या मॅच मध्ये. ग्रुप बी मध्ये आपण आहोत. शानदार दमदार आयोजन या अर्नाळा नगरीमध्ये जुना कोल्लीवाडा या गावामध्ये सीझन 3 मध्ये एक मोठी स्पर्धा जी आपल्या भेटीला आली गेले. पहा चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 9 धावा कंप्लीट करायचे आहेत. जे 9 धावांचं टार्गेट हे चॅलेंजिंग ओव्हर मध्ये सेट केले गेले. जर काय 9 धावा नाही झाल्या तर 2 रनचा 2 धावा मायनस करण्यात येतील आपल्या धावफलकातून. आणि जर काय झाल्या तर 2 धावा प्लस. ऑन साइडला केल्याचा प्रयत्न सूरज त्या ठिकाणी आहे. तोपर्यंत
एकच धाव। पहा चॅलेंजिंग ओव्हरला सुरुवात करत असताना आतापर्यंत फक्त 3च धावा आल्यात पहिल्या 3 चेंडूंमध्ये। चांगली सुरुवात आतापर्यंत जयेश बनसोडेने करून दाखवले। मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला। ओ इकडे काय एका टप्प्याने फेकी आली। कदाचित डायरेक्ट फेकी जर काय आली असती तर ब्रेक थ्रू येण्याची शक्यता झाली असते, परंतु त्या प्रकारचं काय घडलं नाहीये। 4 मध्ये 4। मोठा फटका ऑन साइडला। ओ व्हॉट अ फील्ड। पहा जितके प्रयत्न 2 बॅटर करतात तितके संपूर्ण टीम इकडे जीवजाने मौलीला एफर्ट लावतायत। ते प्रयत्नाला पाव देण्याचं काम आतापर्यंत करण्यात आलंय। पहा पुन्हा चेंडू सिंगल साठी चॅलेंजिंग ओव्हर संपलंय, परंतु किती धाबा आल्यात? 6 धाबा। म्हणजे त्यामधून आता 2 धाबा धावफलकातून मायनस होणार आहेत। 2 षटकांचा खेळ संपलाय। धावसंख्या धावफलकावरती 12 धाबा। या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने। किती जणांनी ताकद लावली मार्केट पाडायला, किती जणांनी ताकद लावली। अर्ध्यांची पोचपावती आमच्या बाईने जाग्यावर दाबली, त्यांची पोचपावती आमच्या बाईने जाग्यावर दाबून ठेवली। थँक्यू। आता कुठेतरी माहोल बनलाय। त्याचं कारण आहे की सौरभ रेडीच दाखल झाला गेलाय। आकाश सालुंके नवीन गोलंदाज। पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न। ओ व्हॉट अ फील्ड। बॅकअप चांगलाय परंतु फेकी येताना उशीर का झाला? फेकी येताना भरपूर उशीर झाला। ऍक्शन रिप्ले मध्ये इंटरेस्टिंग होणार आहे। अखेरकार काय घडलं होतं या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत पाटील नेटवर्कवर। कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता आणि फटका एक्झिक्यूट करत असताना तो बॅकअप हो बराच उशीर गेला। फुल टॉस ऑन साइडला। बॅकअप चांगला, बॅकअप इकडे सुद्धा चांगला। फेकी होईपर्यंत 1 धाव। पहा प्रयत्न दोन्ही बॅटर करतायत। तुषार केणी तितके प्रयत्न करतायत, जतीन सुद्धा तितकाच प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नाला मात्र उत्तर तितकंच समोर सुद्धा दिलं गेलंय। त्यासाठी आता 2 सलामीर बॅटरला विचार करावा लागेल किमान कितपर्यंत पोहोचण्याचा। 14 धावा धावफलकावरती आहेत। आकाश पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न। येस मोठा फटका मारत असताना पहिल्या विकेटचं पतन। आता मात्र तुषार किनीला मैदान सोडायला लागले। गॉन। थँक्यू। रोहन पाटील नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय। पहा 1 चौकार जर काही सोडला तर बाकीच्या सर्व सिंगल आले आहेत। आता सिंगल येत असताना त्यामधून चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 2 रन्स सुद्धा मायनस झाल्यात, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये। पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न। पुन्हा तोच फटका, तीच दिशा, तोच खेळाडू निवडलाय आणि अजून एका विकेटचं बदल। गॉन। थँक्यू। नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय। हॅट्रिक वर आहे आकाश सालुंके। ऑन हॅट्रिक ऑन साइडला। ओ थोडक्यात हुकला। आता गंभीर सर सुद्धा माझ्याकडे बघतायत, कदाचित कोण हुकले कळायला मार्ग नाहीये। बॅनर हुकलं होतं थोडक्यात आणि 1च धावा आली गेली। काय जबरदस्त गोलंदाज आहे रचित नवीन बॅटर जो दाखल होते। ऑन साइडला यावेळी चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय। सीमा रेखा पार। चौकार। चौकार। 4 धावा। अरविंदास लावा आता फिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग। बिंदास लावा आता फिल्डिंग चौकात येतोय आमचा। बिंदास लावा आता फिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग। बिंदास लावा आता फिल्डिंग। थँक्यू। पहा आकाश सालुंकेच्या षटकामध्ये बरंच घडलं। विकेट, सिंगल, चौकार, म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 2 रन्स मायनस करता जो काही दबाव बनवला होता त्या दबावाला पूर्णपणे जो कव्हर करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांनी केला होता।
आता कव्हर करत असताना फक्त या षटकामध्ये 7च धावा आल्या गेल्या. सूरज शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. इकडून आता किमान कितीपर्यंत पाहतोय गुरुदत्त मनेलपाडा संघ. पहिला बॉल हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला सिंगल साठी. पहा पहिल्या चेंडूवर सिंगल आली गेली आणि 20 धावा फलकावरती आहेत. येणारे 5 चेंडू काय इकडून 28, 30 की 26. ओ समोर डाऊन ग्राउंड, परंतु काय जबरदस्त फिल्डिंग. आज सूरज चांगली फिल्डिंग या मॅच मध्ये करून दाखवले. ऑन साइडची दिशा निवडली आणि बघता बघता आता बॉलिंग करत असताना सुद्धा ते एफर्ट्स लावले गेले. पुन्हा एकदा सूरज सज्ज होतोय. ऑन साइडला केल्याचा प्रयत्न, चेंडू उडाला, वेगाने पैकी झाले. ओ इकडे थोडीशी चुकी आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा चुकी झाली. आता अशा वेळेला पहिल्या एंडला जर बघितलं ऍक्शन रिप्ले महत्वाचा आहे. काय घडलं होतं पैकी पहिल्या एंडला होत असताना एका टप्प्याने हातामधून चेंडू सुटला बाबूच्या, त्यानंतर दुसऱ्या एंडला पैकी सुद्धा एका टप्प्याने. आता डायरेक्ट फेकी करणं गरजेचं होतं का हा सुद्धा प्रश्न असणार आहे. सिंगल आली गेली. 21 रन. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. ऑन साइडला समोर डाऊन ग्राउंड केल्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडूला अडवलं. पहा इकडे पूर्णपणे प्रयत्न 5ही बॅटरने केले गेलेत आणि त्या प्रयत्नाला मात्र उत्तर जीवदानी माऊलीच्या प्रत्येक खेळाडूने दिले. त्याचं कारण आहे त्यांचे फिल्डिंग. त्यांच्या फिल्डिंगने आज या सामन्यामध्ये सर्वांच्या मनाला भावणारी आहे. ऑन साइडला केल्याचा प्रयत्न यावेळी नाही, यावेळी गॅपमधून चेंडू निघून गेलाय. सीमार्ग पार. जय केसीसी चौकार. 4 धावा. एकच मॅटर केलाय पुण्यात, साहेब माफ करा गुन्ह्यात. थँक्यू 26 रन, 26 धावा. लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. सूरज समोर, जतीन सज्ज होतोय. मोठा फटका. ओहो यावेळी चेंडू डायरेक्टली कुठे टच झालाय. आता थर्ड एम्पायरला रेफर केलं गेलं. पहा इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग का बनलाय कारण चौकार आहे की षटकार आहे, सर्व गोष्टी आमच्या पाटील नेटवर्कवर पाहिले जाणार आहे. आदरणीय चिराग अशोक पाटील आणि त्यानंतर परागजी वायडा साहेब आपणास विनंती आहे. प्रणिल वायडा साहेब आपणास विनंती की आपण मुख्य मंचावर येऊन सन्नपन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे या जय केसीसी अर्नाला बिग बॅश लीग 2025 मध्ये. पहा आमच्या मुख्य स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतंय आणि चौकार आला गेलाय. नक्कीकार पहिल्या इनिंगचा खेळ संपला जिकडे 30 धावा धावफलकावर होते आणि 31 धावांचं टार्गेट जे सेट केले गेले. आता येणारे 2 चौकार लगातार काय त्या मोमेंटमला शिफ्ट करणारे होते, टार्गेट सेट करणारे होते. येणारे कारवेल सांगणार आहे तुर्तास घेऊन जाते. या ऐकूया सौरव रेड्डीजला आणि त्यानंतर बोलूया.
गुरुदत्त मनलपाडा या संघाने जीवदाने माऊली पुलपाडा या संघासमोर जिकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते ऋतिक पागे बाबू सोबत नॉन स्ट्राइक हँडला 40 बनसोडे तर पहिलं षटक घेऊन मनीष गरज सज्ज होते ऑल सेट पहिला बॉल ओ पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न कट केला गेला चेंडूला सिंगल साठी धावाचा श्री गणेश होते पहा कशा प्रकारे चेंडू होता टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झाला होता आतमध्ये आला होता आणि आतमध्ये येत असताना हलक्या हातानं फक्त दिशा देण्याचा प्रयत्न ऋतिक पागी बाबूने केला होता नखेरकार धावाचा श्री गणेश होतोय पुन्हा एकदा मनीष गरज मोठा फटका मारायचा प्रयत्न रचित चेंडू खाली येतोय चेंडूला अडवलंय डॉट बॉल पाहता या धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारे सुरुवात करायची आहे आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये काय करायचं आहे पुन्हा तोच प्रयत्न रोहन त्या ठिकाणी परंतु चांगली फिल्डिंग म्हटलं तर काही हरकत नाहीये फेकी येता उशीर झाला परंतु रनिंग बिटवीन द विकेट वेगवान होती त्यामुळे 1 रन कंप्लीट 2 धावा धावफलकावरती आहेत पुन्हा एकदा मनीष हलक्या हातानं पुन्हा तोच प्रयत्न दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेले सिंगल साठी 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 3 धावा धावफलकावरती आहेत पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि 31 धावांचा पाठलाग करतोय जीवदाने माऊली पुलपाडा संघ गुरुदत्त मनलपाडा संघासमोर कडक करण्याचा प्रयत्न कट केला होता चेंडूला सिंगल साठी पहा सुरुवात चांगली मनीष गरजला सुद्धा माहित आहे ऍज अ कॅप्टन ऍज अ ओपनर ऍज अ बॉलर म्हणून तो पहिल्या षटकामध्ये आला गेला आणि फक्त 4च धावा आल्या गेल्या पुन्हा एकदा शेवटचा अंतिम चेंडू घेऊन खेळण्याचा प्रयत्न ओ चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी सिंगल टर्न पहा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 5 धावा धावफलकावर 31 धावांचा पाठलाग आहे या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय 3 धावा धावफलकावरती आता थोडेसे अडचणी वाढल्यात कारण चॅलेंजिंग ओव्हर मध्ये तितकाशा धावा नाही झाल्या गेल्यात फक्त 5च धावा होत दुसरा षटक मार्गस्थ कुमार गावड पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न येस काय जबरदस्त फटका जतीनला पीट करून चेंडू निघून गेलाय सीमार्ग पार जे केसीसी चौकार 4 धावा वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो पहा चॅलेंजिंग ओव्हर मध्ये जे काय झालं ते आता सर्व विसरावं लागणार आहे इकडून पहिल्या चेंडूवर चौकार आलाय आणि आता या षटकामध्ये सुरुवात झाली गेली पहा या धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेला पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण कशा प्रकारे तो फटका एक्झिक्यूट केला गेला होता पुन्हा एकदा कुमार गावड सज्ज होते हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय पुन्हा एकदा सिंगल साठी पहा पहिल्या चेंडूवर चौकार आला त्यामुळे दुसऱ्या चेंडूवर सिंगल घेणं गरजेचं होतं आणि तेच केलं ऋतिक पागी बाबू यांनी 8 धावा धावफलकावरती आहेत 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला कुमार गावड या खेळाडूची सुद्धा चर्चा अंदाज संगमामध्ये झाली गेले पुन्हा एकदा सज्ज होतोय समोर खेळण्याचा प्रयत्न ओ वॉट अ फील्ड रोहन पाटील बॅकअपला कोणीच का नाहीये काय जबरदस्त फिल्डिंग होती पहा फटका एक्झिक्यूट करत असताना 40 बनसोडीच्या बॅटला ऋतिक पागूच्या बॅटला लागला होता आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी रोहन पाटील कडून झाली होती त्यामुळे फक्त 1च धाव आली गेले कुमार पुन्हा एकदा सज्ज होतोय फुल टॉस चेंडू पुन्हा गॅप मधून पुन्हा तोच फटका यावले चेंडू सीमार्ग पार जे केसीसी चौकार 4 धावा हायदम नायकम कुणाला घाबरत नाही कुणाला घाबरत नाही वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय वन साइड हीरो हाय यो वन साइड थँक्यू 13 धावा धावफलकावरती आहेत काय जबरदस्त सुरुवात आहे पहा डोकेदुखी आता वाढले गेले कुमार गावडची 2 चौकार आल्या त्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 10 धावा आले गेल्या नशावलेला ऋतिक पागी बाबू ऑन फायर झाला गेलाय पुन्हा एकदा सज्ज होते कुमार बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न कट केला चेंडूला सिंगल साठी पहा सुरुवात चांगली
14 धावा धावफल करतोय, 31 धावांचा पाठलाग करतोय. जमेची बाजू काय आहे? 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता इकडून एखादा विकेट पाहतोय, एखादा विकेटची गरज आहे इकडून, नाहीतर अडचणी अजून वाढणार गुरुदत्त मनलपाडा संघासाठी. आणि शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. कट केले गेले, कट करायचा प्रयत्न आणि चेंडूला पाठवलंय सिंगलसाठी. पहा 2 षटकांचा खेळ संपलाय आणि जवळपास 15 धावा धावफल करतो. इक्वेशन काय आहे? 12-16 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. मुख्य स्क्रीनवर इक्वेशन दिसतंय, जिकडे 12-16 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. रोहनच्या हातामध्ये चेंडू आहे. अशा वेळेला 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आत. खऱ्या अर्थानं आता या मॅच मध्ये, या षटकामध्ये रिझल्ट लागणार आहे की कुठला संघ या मॅच मध्ये पुढे. 12-16 या इक्वेशनला मॅच आली. पहिला बॉल बॅकफुटला गेला, ड्राईव्ह कोण पकडणार? आणि त्या ज्ञान हातामध्ये चेंडू कधी निघून गेला कळायला मार्ग नाहीये. चेंडू सीम मार्ग पार, चौकार, 4 धावा. कशा प्रकारे 3 खेळाडू बघत राहिले, कोणीच तो प्रयत्न नाही केला आणि चेंडू गॅप मध्ये निघून गेला. पहा पहिले चेंडू चौकार आला गेलाय. आता जयेश बनसोडे बघता बघता तो सुद्धा रंगात आला गेलाय. पहा अडचणी वाढल्यात. यासाठी 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. आणि दोन्ही सलामीर बॅटरनी या धावांचा पाठलाग करत असताना जी काय बॅटिंग केली ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. पुन्हा एकदा पाठीमागे कट करण्याचा प्रयत्न सिंगलसाठी. पहा दबाव नाहीये. इकडून इक्वेशन बघता बघता 9-10 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. इकडे आता एकच प्रयत्न करायचा आहे. तो प्रयत्न म्हणजे गुरुदत्त मनलपाडा संघासाठी विकेट इकडून येणं गरजेचं आहे. मोठा फटका समोर केल्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय आणि अडवता डॉट बॉल, निर्धाव चेंडू. इकडून विकेट नाही आहेत, परंतु चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न करतायत. आणि ते प्रयत्न करत असताना तो प्रयत्न कायम सुरू असेल. फेकी करण्याचा प्रयत्न, फेकी वेगाने केली होती, परंतु पुन्हा सिंगल साठी चेंडू जातोय. 7 मध्ये 9 शेवटचा अंतिम चेंडू आहे. 2 सलामीर बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत. विकेट अजूनही आलेली नाहीये. आता इकडून आता शेवटच्या अंतिम चेंडूवर काय घडणार आहे? 7 मध्ये 9 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेले. रोहन पाटील हो टॅप केलंय चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा सिंगल साठी. 5 षटक संपले. तिसरं 6 मध्ये 8 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. राखीव शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ. आता 6 मध्ये 8. आता इकडे विकेट नको आहे. इकडून आता डॉट वर सर्वांच्या नजरा खास करून गुरुदत्त. पहिला बॉल, ओ काय जबरदस्त फिल्डिंग आहे. पहिला चेंडू आउटफील्डने इतका उचलला होता की तो प्रयत्न पूर्णपणे केला होता. सुशांतने ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहणं गरजेचं आहे कशा प्रकारे तो चेंडू अडवला होता. प्रत्येक पागीचा बाबूचा पटका वेगवान होता आणि काय जबरदस्त फिल्डिंग. पुन्हा एकदा जतीन सज्ज होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा तोच प्रयत्न. एका खेळाडूसाठी किती, एका चेंडूसाठी 2 खेळाडू प्रयत्न करतायत. चेंडू थांबलाय तरी सुद्धा प्रयत्न करतायत. 2 सलामीर बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत. 4-6 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये येणाऱ्या 4 चेंडूमध्ये रिझल्ट लागणार आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न, ओ इकडे काय, आता चेंडू कुठे आहे? आता या सर्व गोष्टी पाहिल्या जाणार आहेत आमच्या पाटील नेटवर्कवर. हे सडनपरला रेफर केलं गेलंय.
OUT फलंदाज बाद। फहा कहाणी में बडा ट्विस्ट। जो ब्रेक थ्रू पहिल्या 22 चेंडू मध्ये आला नव्हता तो ब्रेक थ्रू आता आला गेलाय। संपूर्ण खेळ बदललाय। नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते विजय सावंत। पहा तो फटका एक्झिक्यूट करत असताना चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या लाईनीवर पडला आणि बाउंड्री लाईनच्या लाईनवर पडत असताना बाद व्हावं लागलं होतं ऋतिक पागी बाबूला। आता डोकेदुखी वाढलंय, प्रेशर वाढलंय। कहाणीमध्ये मोठा ट्विस्ट आला गेलाय। समोर हलक्या हाताने ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय सिंगथडी। तो प्रयत्न करणं गरजेचं होतं। इकडून आता सेट बॅटरला स्ट्राईक वर आणण्याचा प्रयत्न केला गेला। 2-5 या इक्वेशनला मॅच आली गेले। ब्रेक थ्रू कुठे आला ते महत्वाचं नाहीये। इकडून जो कमबॅक करण्याचा प्रयत्न जो केला गेला होता तो अतिशय वाकण्याजोगा आहे। वेगाने सुरुवात झाली होती पहिल्या 2 षटकामध्ये। तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 8 धावा आणि बघता बघता आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये मॅच कुठे आणून थांबले। 2-5 2 मध्ये 5 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले। टीम मीटिंग बोलावले गेले, चर्चा होते, इकडे सुद्धा चर्चा होते। पहा एका विकेटने किती फरक पडतो। एका विकेटने संपूर्ण खेळ बदलला। त्या अगोदर सुशांत पाटीलने केलेले ते क्षेत्ररक्षक सर्वांच्या मनाला भावणार आहे। 2 मध्ये 5 जतीन पाटील समोर खेळायचा प्रयत्न। समोर खेळत असताना काय घडलं? हातामध्ये चेंडू येत असताना चेंडू निघून गेला सीमारेषा पार। चौकार, 4 धावा। टाक्यू हातामध्ये आलेला चेंडू सोडलाय। आता तो हात घालणं गरजेचं होतं, तो सुद्धा प्रश्न आहे। या अगोदर केलं 4 चेंडू मध्ये कमबॅकने संपूर्ण खेळ बदललाय। एका चेंडूने संपूर्ण खेळ बदललाय। 1 मध्ये 1 यासाठी तो प्रयत्न विजयने केला होता स्ट्राईकवर आणण्यासाठी आणि तो प्रयत्न पूर्णपणे सक्सेस होताना दिसतोय। आता 1 मध्ये 1 जवळपास 38 सर्कल मध्ये सर्व खेळाडू विचार अजूनही करतोय जतीन। चेंडू अखेरकार निघून कुठून गेला का मला कळायला मार्ग नव्हता। चेंडू कुठून निघून गेला। 1 मध्ये 1 अटॅक अँड फिल्डिंग पूर्णपणे लावली गेले आणि काय जबरदस्त मॅच आहे। जेवतानी माऊली फुलपाडा संघासमोर गुरुदत्त मनवेलपाडा बॅटल आहे। त्या बॅटल मधून 31 धावांचा टार्गेट सेट करत असताना आतापर्यंत शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर मॅच आणून थांबली गेले। टीम मीटिंग पुन्हा एकदा बोलावले गेले। अटॅकिंग फिल्डिंग लावतायत, विचार करतायत, चर्चा होते। चर्चा महत्वाची आहे। पहा इक्वेशन काय होतं? इक्वेशन होतं 6 मध्ये 8 आणि 6-8च्या इक्वेशनला आता आणलंय 1-1 वर। ऑल सेट, सर्व काही रेडू। एका चेंडू मध्ये एका धावेची गरज। पाठीमागे टॅपला चेंडूला काय घडलंय? येस, हो आता काय थर्ड अंपायरला रेफर। आता थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय। आता खऱ्या अर्थानं मजा येणार आहे। आता बघणारे किती येतील त्यावर सुद्धा मजा येणार आहे। आमच्या मध्य स्क्रीनवर फलंदाज बाद। ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे टॅप केलं होतं चेंडूला कशा प्रकारे अडवलं सुशांतनी आणि अडवत असताना डायरेक्टली स्टँडवर। या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये इतकी मोठी मॅच होईल याचा कोणी विचार सुद्धा केला नव्हता। सर्व काही सुशांत पाटीलने या मॅच मध्ये कमबॅक केलंय। तर साहेबा कॅप्टन लगेचच या, साहेबा कॅप्टन आणि त्यानंतर गुरुदत्त मनवेलपाडा कॅप्टन।